काल नागपूरमध्ये जी झालेली जी दंगल आहे ह्याची आज विधान परिषदमध्ये आणि विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही विरोधी पक्ष म्हणून मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत। हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की समाजामध्ये कटुता निर्माण करून काही समाजकंटक अशा प्रकारचा वातावरण संपूर्ण राज्यामध्ये दूषित करण्याचं काम होतंय आणि त्याची सुरुवात राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये व्हावं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याच्यात लगेच तातडीची कारवाई केली पाहिजे अशी ती मागणी आम्ही या निमित्ताने करतोय। काल मी पाहिलं की बावनकुळेजी त्या भागाचे लोकप्रतिनिधी नात्याने आणि सरकार या नात्याने त्यांनी आवाहन केलं आहे की लोकांनी शांतता ठेवावी आणि तीच भूमिका विरोधी पक्ष या नात्याने पण देखील आमची आहे। पण अशा दोन्ही बाजूच्या ज्या काही गोष्टी स्टेटमेंट्स होतात आणि समाजामध्ये अशी तीड निर्माण होतात त्याची रिॲक्शन अशी पद्धतीने होतोय ज्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि म्हणून तातडीची कारवाई कुठच्या समाजाचेच कुठच्या जातीचे आहेत हे न बघता निपक्षरीतीने सरकारने केलं पाहिजे। मला आता समजलं राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं। मग पूर्वनियोजित होतं मग त्यांचा इंटेलिजन्स काय झोपला होता का? तेही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एवढं जर इंटेलिजन्स फेलियर असेल तर मला वाटते ही नामुष्की शासनाच्या वरती येते आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण करू इच्छित नाही। ह्याच्यामध्ये परत वेगळा अर्थ आणि काढण्याचं काम आम्हाला करायचं नाही। पण जर राज्याचे गृहराज्यमंत्रीच सांगतायत की पूर्वनियोजित कट होता तर मग हे कट कोणाचा होता काय होता हे लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने कारवाई व्हायला पाहिजे। 70-80 लोकांना निवळ अटक करून ही कारवाई संपली असं न करता हे पूर्ण राज्यभर फळता कामा नये या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नात्याने पण देखील पूर्ण सहकार्याची भूमिका ही आमची राहणार आहे। ही जी कबर आहे ती संभाजीनगरमध्ये आहे मात्र दंगल ही नागपुरात होते आहे। काय नेमकं यामागे असावं कुठेतरी अप्रत्यक्षरित्या कुठेतरी भडकवलेलं जी प्राथमिक माहिती जी मिळते त्यावेळी तुम्ही सर्वांनीच बघितलं असेल की गेल्या आठवड्याभरापासून या कबरेवरती एवढी चर्चा होते म्हणजे परत त्या कबरेचा अजून मग त्याला महत्त्व देण्याचं काम होतोय का? कबर तोडायची तोडून टाका ना। केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडे कारवाई नियमाप्रमाणे जे असेल ते तुम्ही करा ना। पण हे एका बाजूला ते करता मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाची लोक असतील किंवा इतर समाजाची लोक असतील ते काही समर्थन कोणाचं करत नाही। काही ठराविक मुठभर असलेली लोक ज्यावेळी करतात तर त्यांना निवळ आपण वाव देतोय का? आणि म्हणून अशी कटुता निर्माण करून हे जे वातावरण गेल्या 8-10 दिवसामध्ये जे झालेलं आहे त्याची रिॲक्शन आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो। मग जी सुरुवात कोणी केली काय केली मला असं वाटते त्याच्यामध्ये न जाता हे राज्यभर जाता कामा नाही आणि नागपूरलाच का होतोय हेच वैशिष्ट्य आहे। आणि मग जर राज्याचे राज्यमंत्री असे म्हणतायत तर मग त्यांना कोणी रोखलेलं आहे आणि मग त्यांनी तशी कारवाई करायला काय हरकत नाही। मंत्री नितेश राणे सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करत होते कुठेतरी या सगळ्याचा परिपाक हा एक आणि विरोधक अशा मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार आहे। कसं आहे की एक व्यक्ती कोणतरी एक मंत्री बोलतोय एका बाजूला तुम्ही सांगतायत की बाबा हे कबर तोडलीच पाहिजे दुसऱ्या बाजूला सांगतायत की बाबा हे कबरीचं संरक्षण करणं हे दुर्दैवी आहे। हे शासनाची दुपट्टी भूमिका ज्यावेळी लोकांसमोर येते तर एक संभ्रम निर्माण होतो आणि तुम्ही बघा की ही जी लोक अशी काही बोलतायत त्यांना कोणीच थांबवत नाही आहे त्याचा उलटा समर्थन केलं जातोय। यातूनच ही भूमिका ही काही व्यक्तीची नाही आहे असं आम्ही समजतो। ही शासनाचीच एका बाजूला सपोर्ट करायचा दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका घटकाला मदत करण्याच्या हिशोबाने वेगळा एजेंडा चालवायचा हा दुपट्टी भूमिका दुर्दैवाने आज आपल्याला पाहायला मिळते। मी आज असं कुठची गोष्ट करणार नाही की ज्याच्यामुळे अजून त्याला वातावरणाला एक वेगळं वळण लागेल। पण ही वस्तुस्थिती आहे की गेल्या 8-10 दिवसापासून जे वातावरण दूषित करण्याचं काम जे राज्यामध्ये चाललेले आहेत आणि त्याचा फायदा काही समाजकंटक घेत असतील तर त्याला वेळीच ठेचणं गरजेचं आहे असं मला स्पष्ट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।